नमस्कार. 12वी अर्थशास्त्रातील पहिले प्रकरण आपण अभ्यासत आहोत. सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्त्व आज आपण अभ्यासणार आहोत. अर्थशास्त्राच्या 2 शाखा आहेत, सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र. आपण सूक्ष्म अर्थशास्त्र अभ्यासत आहोत. सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्त्व किंवा उपयोग आपण आज अभ्यासणार आहोत. सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्त्व आहे किंमत निर्धारण. आता सूक्ष्म अर्थशास्त्र हे अर्थव्यवस्थेमध्ये ज्या वेगवेगळ्या वस्तू आहेत त्या वस्तूंच्या किमती कशा असायला पाहिजे यासाठी सूक्ष्म अर्थशास्त्र हे उपयोगी पडत असतात. काही वस्तूंच्या किमती या कमी असतात, काही वस्तूंच्या किमती या जास्त असतात. मग कोणत्या वस्तूंच्या किमती या कमी असायला पाहिजे आणि कोणत्या वस्तूंच्या किमती या जास्त असायला पाहिजे यासाठी उत्पादकाला किंवा सरकारला सूक्ष्म अर्थशास्त्र उपयोगी पडत असते. तसेच ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत, ज्या चैनीच्या वस्तू आहेत आणि ज्या सवयीच्या वस्तू आहेत, त्या सर्व वस्तूंच्या किमती कशा निर्धारित केल्या पाहिजे यासाठी सूक्ष्म अर्थशास्त्राचा उपयोग होत असतो. ज्या वस्तूंची लवचिकता कशी आहे याच्यावर सुद्धा किंमत ही निश्चित केली जात असते. आता मागणीची लवचिकता कशी आहे हे आपल्याला पुढच्या प्रकरणांमध्ये अभ्यासायचं आहेच. आता ज्या वस्तू आपण वापरत आहोत, उदाहरणार्थ चैनीच्या वस्तू, या वस्तूची मागणी कशी असते? लवचिक असते. म्हणजे त्या वस्तूंची किंमत जर जास्त असेल तर उपभोक्ता त्या वस्तू खरेदी करत नाही. ज्या वेळेला त्या वस्तूच्या किमती कमी होतील त्याच वेळेला उपभोक्ता त्या वस्तू खरेदी करत असतो. म्हणून ज्या चैनीच्या वस्तू आहेत त्या वस्तूंच्या किमती किती असायला पाहिजे यासाठी उत्पादकाला सूक्ष्म अर्थशास्त्र उपयोगी पडत असते. तसेच ज्या सवयीच्या वस्तू आहेत, आता सवयीच्या वस्तू म्हणजेच काय तर गुटखा, पान, तंबाखू, सिगरेट, दारू यासारख्या ज्या वस्तू आहे, म्हणजे ज्याचं व्यसन उपभोक्त्याला असतं त्या वस्तू म्हणजे सवयीच्या वस्तू होय. त्या वस्तूंची मागणीची लवचिकता ही अलवचिक स्वरूपाची असते. म्हणजेच त्या वस्तूंच्या किमती कितीही वाढल्या तरी सुद्धा त्याची मागणी ही कमी होत नाही. म्हणजेच ज्या सवयीच्या वस्तू आहेत त्या वस्तूंच्या किमती किती असायला पाहिजे हे निश्चित करण्यासाठी सूक्ष्म अर्थशास्त्राचा आधार उत्पादकांना होत असतो. अशा प्रकारे अर्थव्यवस्थेमध्ये ज्या वस्तू, सेवा, उत्पादनाचे घटक आहेत त्या सर्वांच्या किंमत निर्धारणाचं काम हे सूक्ष्म अर्थशास्त्रामुळे किंवा सूक्ष्म अर्थशास्त्राचा उपयोग उत्पादकांना किंमत निर्धारणासाठी होत असतो. पुढचं महत्त्व आहे ते म्हणजे मुक्त बाजार अर्थव्यवस्था. आता मुक्त बाजार अर्थव्यवस्था म्हणजे कोणत्या वस्तूचं किती उत्पादन करावं, कशा पद्धतीने करावं यामध्ये सरकारचा कोणताही हस्तक्षेप असत नाही. त्या बाजाराला मुक्त बाजार अर्थव्यवस्था असं म्हटलं जातं. म्हणजेच कोणत्या वस्तूचं किती उत्पादन करावं, कशा पद्धतीने करावं, त्याची किंमत किती असावी याचे पूर्णतः निर्णय तो उत्पादक घेत असतो. त्याला म्हटलं जातं मुक्त बाजार अर्थव्यवस्था. आता ही मुक्त बाजार अर्थव्यवस्था ही सिंगापूर, स्वित्झर्लंड, हाँगकाँग, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया यासारख्या देशामध्ये मुक्त बाजार अर्थव्यवस्था अस्तित्वात आहे. मुक्त बाजार अर्थव्यवस्थेमध्ये जे उत्पादन केले जाते त्या वस्तूचं किती उत्पादन केलं पाहिजे
कशा पद्धतीने केलं पाहिजे आणि त्या वस्तूची किंमत किती असली पाहिजे याचा पूर्णतः निर्णय तो उत्पादक किंवा जो पुरवठादार आहे किंवा उत्पादक हाच पूर्णतः निर्णय घेत असतो. याच्यामध्ये सरकारचा कोणताही हस्तक्षेप असत नाही. आपण म्हणत आलेलो आहोत की सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये वेगवेगळे जे नियम सिद्धांत सांगितलेले आहेत ते पूर्णतः कशावर आधारित आहे, तर गृहीतांवर आधारित आहे. त्याच्यातलं गृहीतक आहे ते म्हणजे पूर्ण स्पर्धा, शुद्ध भांडवलशाही, पूर्ण रोजगार, शासनाचे निर्हस्तक्षेपाचे धोरण. या गृहीतकांवर पूर्णतः नियम अवलंबून असतात. म्हणून मुक्त बाजार अर्थव्यवस्थेमध्ये सरकारचे निर्हस्तक्षेपाचे धोरण मुक्त बाजार अर्थव्यवस्थेमध्ये असलेले दिसून येते की ज्यामध्ये सरकारचा कोणताही हस्तक्षेप उत्पादनामध्ये दिसून येत नाही. म्हणून त्या वस्तूचं किती उत्पादन करावं, कशा पद्धतीने करावं आणि त्या वस्तूची किंमत सुद्धा तो उत्पादकच निर्धारित करत असतो. पुढचं महत्त्व आहे ते म्हणजे विदेशी व्यापार. आता विदेशी व्यापार हा 2 देशांमध्ये होत असतो. हा विदेशी व्यापार होत असताना ज्या वेळेला वस्तूंची आयात निर्यात होत असते त्यावेळेला जकात निश्चित करण्याचं काम हे सूक्ष्म अर्थशास्त्राच्या आधारे होत असतं. म्हणजेच एका देशातून दुसऱ्या देशात जेव्हा आयात निर्यात केली जाते त्यावर किती प्रमाणात कर लादला पाहिजे, तो कर जास्त असायला पाहिजे की कमी असायला पाहिजे, हे ठरवण्यासाठी सूक्ष्म अर्थशास्त्र हे उपयोगी पडत असतं. तसेच कोणत्याही 2 देशांमध्ये चलनाचा जो विनिमय दर असतो तो निश्चित करण्यासाठी सुद्धा सूक्ष्म अर्थशास्त्र हे उपयोगी पडत असतं. आता ज्या वेळेला 2 देशांमध्ये व्यापार होत असतो त्यावेळेला त्यांचा जो विनिमयाचा दर आहे तो निश्चित करावा लागत असतो. कारण 2 देशांमध्ये जेव्हा व्यापार होतो त्यावेळेला दोघी देशांचे जे चलन आहे ती वेगवेगळी असल्या कारणामुळे किंवा चलनाची किंमत वेगवेगळी असल्या कारणामुळे 2 देशांच्या चलनाचा विनिमय दर हा निश्चित करावा लागत असतो. आणि हा निश्चित करत असताना उत्पादकांना किंवा सरकारला सूक्ष्म अर्थशास्त्र हे उपयोगी पडत असते. आता विनिमय दर हा निश्चित करत असताना उदाहरणार्थ अमेरिकेचं चलन आहे डॉलर आणि आपल्या देशाचं चलन आहे रुपया. आता डॉलरची किंमत ही 60 रुपये 70 रुपये असते, त्याप्रमाणे 1 रुपयाची किंमत ही निश्चित होत असते. म्हणजेच प्रत्येक वेळेला डॉलरची किंमत किंवा ज्या देशांचं जे चलन आहे त्यानुसार त्यांची किंमत जी बदलत असेल त्यानुसार समोरच्या देशाला आपल्या चलन हे निश्चित करावं लागत असतं. म्हणून 2 देशांमध्ये जे चलनाचा विनिमय दर आहे तो निश्चित करण्यासाठी सूक्ष्म अर्थशास्त्राचा उपयोग होत असतो. आता भारताचं चलन आहे रुपया, अमेरिकेचं चलन आहे डॉलर, जपानचं चलन आहे येन. अशा प्रकारे वेगवेगळ्या देशांचं चलन हे वेगवेगळं असलेलं दिसून येतं आणि याचा दर निश्चित करण्यासाठी सूक्ष्म अर्थशास्त्र हे उपयोगी पडत असते. तसेच आंतरराष्ट्रीय व्यापाराचे जे फायदे आहेत ते जास्तीत जास्त मिळण्यासाठी सूक्ष्म अर्थशास्त्र हे उपयोगी पडत असते. कोणत्या वस्तूचं किती आयात करावी, कोणत्या वस्तूची किती निर्यात करावी हे समजण्यासाठी सुद्धा सूक्ष्म अर्थशास्त्राचा उपयोग होत असतो. म्हणजेच विदेशी व्यापारामध्ये आयात शुल्क ठरवण्यासाठी तसेच 2 चलन किंवा 2 देशांच्या
चलन विनिमय दर निश्चित करण्यासाठी तसेच आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये फायदे होण्यासाठी सूक्ष्म अर्थशास्त्राचा उपयोग होत असतो. पुढचं आहे महत्त्व आर्थिक प्रारूपांची निर्मिती. आता सूक्ष्म अर्थशास्त्र सुलभ प्रारूपांद्वारे विविध गुंतागुंतीच्या आर्थिक परिस्थितींचे आकलन करण्यास सहाय्य करत असते. सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये विविध संज्ञा, संकल्पना, परिभाषा, नवीन आर्थिक विश्लेषणाची साधने यासारखे महत्त्वपूर्ण योगदान सूक्ष्म अर्थशास्त्राद्वारे दिले जात असते. म्हणजेच सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये ज्या वेगवेगळ्या संज्ञा आहेत, त्या संज्ञा किंवा संकल्पना आहेत, त्यामुळे त्या सर्व घटकांचा अर्थ हा व्यवस्थित कळत असतो आणि या प्रारूपांची निर्मिती करण्यासाठी सूक्ष्म अर्थशास्त्राचा उपयोग हा होत असतो. पुढचं महत्त्व आहे ते म्हणजे व्यावसायिक निर्णय. आता जे व्यवसाय करणारे आहेत किंवा जे उत्पादक आहे, त्या उत्पादकांना सुद्धा निर्णय घेण्यासाठी सूक्ष्म अर्थशास्त्राचा उपयोग होत असतो. तसेच त्या निर्णयांमध्ये उत्पादन खर्चाची निश्चिती, तसेच वस्तूची किंमत निश्चिती, महत्तम उत्पादन आणि नफा कशा प्रकारे मिळवला पाहिजे या संदर्भात उपयोग सूक्ष्म अर्थशास्त्राचा उत्पादकांना होत असतो. तसेच उत्पादन खर्च हा किती प्रमाणात केला पाहिजे, तसेच संसाधनाचा किती वापर केला पाहिजे, किती उत्पादन झालं पाहिजे आणि ते उत्पादन निर्माण झाल्यानंतर त्या वस्तूची किंमत किती निश्चित केली पाहिजे आणि किंमत निश्चित केल्यामुळे नफा किती मिळणार आहे याचे सर्व निर्णय व्यावसायिकाला सूक्ष्म अर्थशास्त्राच्या आधाराने घेता येतात. पुढचं महत्त्व आहे शासनास उपयुक्त. आता सूक्ष्म अर्थशास्त्राचा उपयोग सर्वात जास्त शासनाला होत असतो, कारण सरकारला वेळोवेळी कर धोरण, सार्वजनिक धोरण, किंमत धोरण यासारखे वेगवेगळे धोरण आखावे लागत असतात. कारण सरकारला जनतेचं कल्याण साधायचं असतं, त्यामुळे सरकार वेळोवेळी या प्रकारचे धोरण आखत असतात आणि त्यामध्ये बदल करत असतात. आता सरकारचे कर धोरण, सरकार कर धोरण निश्चित करत असताना आपल्या देशामध्ये कशा प्रकारची जनता आहे, म्हणजेच त्यांची आर्थिक परिस्थिती कशी आहे, जास्तीत जास्त श्रीमंत लोक किती आहे, मध्यमवर्गीय किती आहे, दारिद्र्य रेषेखालील किती लोक आहे, हे कळाल्यानंतर किती प्रमाणात कर निश्चित केला पाहिजे, कर हे मोठ्या प्रमाणात लादले पाहिजे, कमी प्रमाणात लादले पाहिजे, हे ठरवण्यासाठी सरकारला किंवा शासनाला सूक्ष्म अर्थशास्त्र उपयोगी पडत असते. तसेच सार्वजनिक खर्च. आता सरकार विविध प्रकारचं लोकांसाठी संरक्षणासाठी खर्च करत असते. संरक्षणावर होणारा खर्च, तसेच शिक्षणावर होणारा खर्च, तसेच लोकांच्या आरोग्यावर होणारा खर्च, धरणे बांधणे, रस्ते बांधणे यासारख्या सर्व घटकांमध्ये खर्च कसा केला पाहिजे यासाठी शासनाला सूक्ष्म अर्थशास्त्र उपयोगी पडत असते. त्यानंतर शासनाला किंमत धोरण ठरवण्यासाठी सुद्धा सूक्ष्म अर्थशास्त्र हे उपयोगी पडत असते. आता अर्थव्यवस्थेमध्ये ज्या वेगवेगळ्या वस्तू उपभोक्ता वापरत असतो, त्या वस्तू किंवा त्या वस्तूची मागणीची लवचिकता कशी आहे याच्यावर त्या वस्तूंची किंमत निर्धारित केली जात असते. म्हणून ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत त्या वस्तूंची किंमत कमी, ज्या चैनीच्या वस्तू आहेत त्या वस्तूंची किंमत व्यवस्थित
असलेली आपल्याला दिसून येते आणि ज्या वस्तू सवयीच्या आहेत त्या वस्तूंची किंमत जास्तीत जास्त असलेली दिसून येते. म्हणजे या सर्व प्रकारच्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तूंची किंमत कशी असली पाहिजे की जेणेकरून सर्व लोकांचं कल्याण साधलं जाईल. म्हणून शासनाला नेहमी कर धोरण ठरवण्यासाठी, सार्वजनिक खर्च धोरण ठरवण्यासाठी तसेच किंमत धोरण ठरवण्यासाठी सूक्ष्म अर्थशास्त्र उपयोगी पडते. पुढचं महत्त्व आहे ते म्हणजे कल्याणकारी अर्थशास्त्राचा आधार. आता सूक्ष्म अर्थशास्त्र उपलब्ध साधनांचा पर्याप्त वापर करून समाजाचे महत्त्व कल्याण कसे साधता येईल याचा अभ्यास करत असते. तसेच सामाजिक कल्याणावर करांचा कसा परिणाम होतो याबाबत अभ्यास करत असते. म्हणजेच कल्याणकारी धोरण ठरवण्यासाठी सुद्धा सूक्ष्म अर्थशास्त्राचा उपयोग होत असतो. अशा प्रकारे सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्त्व आपण 7 घटकांमधून अभ्यासले. तसेच सूक्ष्म अर्थशास्त्राचा आपण स्वतंत्र अभ्यास करत होतो. तो स्वतंत्र अभ्यास करत असताना सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्त्व हा शेवटचा मुद्दा सूक्ष्म अर्थशास्त्राचा आहे. अशा प्रकारे आज आपण सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्त्व अभ्यासले. धन्यवाद.